मंडळी नमस्कार. मी प्रल्हाद दातार. तुम्ही ऐकता माझं मत. मंडळी 4 दिवसापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे विधान परिषदेमध्ये एका प्रश्नाला उत्तर देताना एका आमदाराने जे प्रश्न विचारला होता की PhD करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष सवलती द्याव्या आणि PhDच्या सवलतीसाठी जे अनुदान दिले जाते त्याच्यासाठी जागेची संख्या वाढवण्यात यावी असा प्रश्न केल्याबरोबर अजितदादांनी आपल्या पद्धतीनं जणू अजितदादाला असं वाटलं की आपण आपल्या घरच्या बैठकीत बसलेलो आहोत. आपले 5-6 सहकारी मित्र आपले नातलं वगैरे घेऊन बसलो आहे आणि तिथं आपण जसं बोलतो तसं अजितदादा बोलून बसले की PhD करून काय दिवे लावणार आहेत असं दादा बोलून बसले. पण दादांना हे माहीत नाही की आपण एका सभ्य सभागृहात बोलतो आहे आणि इथून बोलल्यानंतर त्याचे पडसाद राज्यभर देशभर उमटतील ह्याची दादांना काही समजलं नाही आणि ते बोलून बसले. आणि मग काही तासातच राज्यातील पदवीधरांमध्ये PhD धारकांमध्ये PhD करत असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये आणि ज्या पक्षाच्या आमदारांनी तो प्रश्न विचारला त्या पक्षाच्या आमदाराच्या सहकार्यामध्ये खळबळ माजली आणि मग दादांवर अनेक आपापल्या पद्धतीने आरोप करायला लागले. मग दादाचं शिक्षणच माहीत नाही, दादाला शिक्षणाचे महत्त्वच माहीत नाही, दादाला काही समजतच नाही वगैरे वगैरे वगैरे. आणि मग हे नंतर काही तासानंतर दादांना समजलं की अरे मी चुकलो, मी काय बोललो. दादांना तेव्हा समजलं की अरे आपण असं काही बोललो की ते आपण घरात बसलो किंवा बैठकीत बोललो नाही, ते आपण विधान परिषदेमध्ये बोललो आणि विधान परिषद हे लाईव्ह आहे, दाखवल्या गेलं, पाहायला गेलं, राज्यांनी बघितलं. आणि मग काय करायचं. राज्यातील बेरोजगार तरुण आपण नोकरी देऊ शकलो नाही, 15-20 वर्षाच्या कार्यकाळात कुठे 4 जागा भरवू शकलो नाही. तर याचं भान दादांना आलं आणि दादांना सांगितलं की आता आपण चुकलो. मग यापूर्वी सुद्धा आपण चुकलो होतो. आपण धरणामध्ये पाणी नाही म्हणून असा प्रश्न विचारल्यानंतर मी काय त्यात मुतू, म्हणजे अजितदादा जर मुतले असते तर धरणं भरले असते काय. धरणामध्ये पाणी किती पाहिजे, अजितदादा मुतणार किती होते, पण बोलून बसले. तेही त्यावेळेस त्यांनी असं त्यांना वाटलं की आपण आपल्या वाड्यात कुठेतरी बोलतोय. कोणतरी आपल्याला प्रश्न विचारला की ते अमुक करायचं आहे टमुक करायचं आहे आणि मग तो घरधनी म्हणते मग ते नाही तर मी काय करू. तशा पद्धतीने दादा बोलून बसले आणि तेही दादांच्या अंगलट आलं. आणि मग दादा आपलं दैवत असलेल्या यशवंतराव चव्हाणांच्या प्रतिमेसमोर गेले आणि त्यांनी आत्मक्लेश केला. काय प्रमाणात केला तो केला. आणि तशाच पद्धतीची चूक विधान परिषदेमध्ये दादांनी केल्यानंतर 4 दिवस दादांना खरंच आत्मक्लेशच करावा लागला असेल. पण यावेळेस त्यांना कोणाकडे जाण्याचं किंवा कोणाकडे जाऊन आत्मक्लेश व्यक्त करायचं अशी संधी मिळालेली नाही. कारण आता जर ते कोणाकडे गेले असते, अधिवेशन सुरू आहे, विरोधकांनी अलग आपापल्या पद्धतीनं तार तोडले असते, त्यामुळे ते पुढे गेले नाहीत. पण त्या 2-4-5 दिवसामध्ये दादा कानकोंडे सारखे झाले होते. कारण प्रश्न विचारताना कोणते पेपरवाले बूमवाले काय विचारतील काही सांगता येत नाही. आणि दादांना बूमसमोर बोलताना खरंच अलीकडे भान नसते. खूप चिडतायत. कुठंतरी अंतर्गत अजित पवार खूप डिस्टर्ब आहेत मंडळी. आणि त्यामुळे पत्रकारांशी बोलताना दादांना असं वाटते की आपण आरे कारे हुरे टुरे आणि बोट दाखवून एकिल्या भाषेत असे शब्दप्रयोग जर कुणी मंत्री राज्यातला करत असेल पत्रकारांशी तर ते फक्त आणि फक्त अजित पवार करतात. कधी नारायण राणेच्या अंगात असे अजितदादा यायचे पण ते सावरले, समजलं त्यांना.
पण दादा अजून सावरले नाहीत. पण दादा तुम्ही सावरले नसल्याचा हा परिपाक आहे खरं म्हणजे. विरोधकांनी हे प्रश्न उचलल्यापेक्षा तुमच्या या कालच्या या PhDच्या नांदी लागून काय होणार हा शब्द सर्वाधिक उचलला असेल तर तो मीडियाने उचललेला आहे, माध्यमांनी उचललेला आहे. आणि माध्यमासमोर तुम्हाला नतमस्तक व्हावं लागलं आणि कुठल्यातरी वृत्तपत्राला ती बातमी द्यावी लागली की यस आय एम गिल्टी, होय मी दोषी आहे, हो माझं चुकलं. त्यामुळे काही का असे ना दादा तुम्ही वेळोवेळी चुकताय. त्या दरम्यान जर तुम्ही कोणाचं क्षमायाचना करण्यासाठी गेले असते तर ती सुद्धा एक मोठी बातमी असती. तसंही अजितदादा जेव्हा केव्हा एक तासभर जरी कोणा फोनवाल्यावर किंवा कोणा पत्रकाराला जर रिचेबल झाले नाहीत तर ते नॉट रिचेबल झाल्याची बातमी सुद्धा काही क्षणात राज्यभर फैलते. कारण 1-2 वेळा तुम्ही तसंच नॉट रिचेबलही केलेलं आहे. जायचं होतं घरी सांगितलं दिल्लीला आणि कधीच घरी जायचं सांगता जाता दिल्लीला. त्यामुळे त्या दरम्यान तुमचे बंद असलेले फोन किंवा तुमची बिघडलेली प्रकृती ही नॉट रिचेबल होण्यासाठी योग्य असते. त्यामुळे दादा यापुढे नॉट रिचेबलही राहू नका. तारतम्य ठेवून बोला. तुमच्यासारख्या माणसाला खूप तारतम्य ठेवावं लागते. खूप लक्ष आहे तुमच्याकडे. तुमचा पक्ष संवेदनशील, तुम्ही संवेदनशील, वक्तव्य तुमचं संवेदनशील, तुमचा परिवार सर्व संवेदनशील. अशा संवेदनशील म्हणजे या काय म्हणतात आगीचे निखारे असलेले चौकडून आगीचे निखारे, धगधगते निखारे आहे. त्यामुळे या निखाऱ्यांनी आपला जो ऊर्जा आहे ती व्यवस्थित दिली तर राज्य सकट चांगलं चालवता येईल. बेरोजगाराचे एकीकडे बेरोजगाराचे मोर्चे निघत असताना अजितदादांनी केलेले वक्तव्य आणि त्यातून वेळीच दादा सावरल्यामुळे ठीक झालं. नाही तर आगामी काळामध्ये बेरोजगारांचे मोर्चे हे अजितदादा पवारांच्या घरावर आले असते. मित्रांनो, PhD धारक विद्यार्थी अजितदादांच्या दारात बसले असते मुक्कामी की तुम्ही काय दिवे लावले इतक्या वर्षात, आम्हाला दिवे लावले म्हणता. तुमच्यासारखे असे दिवे आम्हाला लावता येत नाहीत की सिंचन घोटाळा असेल, कोणता आरोप असेल, कोणता प्रत्यारोप असेल, त्याच्यामुळे तुमच्या आरोप प्रत्यारोप झाले म्हणजे तुम्हाला हा पक्ष झाला की तो पक्ष, तो पक्ष झाला की दुसरा पक्ष, असे तुम्हाला आहेत, आमच्या बेरोजगारांना नाही. त्यामुळे दादा वेळी सावरले, खूप चांगलं झालं. यस आय एम गिल्टी म्हणून दादांनी राज्यातील तमाम PhD धारकांची या निमित्तानं माफी मागितलेली आहे. मित्रांनो, त्यामुळे तुम्ही सर्वांनी त्यांना माफ करावं असं मला वाटते. मी माझं मत व्यक्त केलं. तुम्हाला काय सांगायचं आहे? आपला बॉक्स रिकामा आहे. मी इथंच थांबतो. धन्यवाद.